नमस्कार। आज पौष कृष्ण षष्ठी शक 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। खासगी बसेसवरील कारवाईला प्रवाशांचा प्रथमच विरोध। ठाण्यातील प्रकाश पवार यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर। आणि ठाणे महापालिकेला बीएसयूपी योजना उत्कृष्ट राबवल्याप्रकरणी राष्ट्रीय पुरस्कार। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे महापालिकेला बीएसयूपी योजना राबवण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। शहरी गरिबांचं जीवनमान उंचावणाऱ्या या योजनेमध्ये सामाजिक सहभाग नोंदवून योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल ठाणे महापालिकेला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं। महापौर हरिश्चंद्र पाटील, महापालिका आयुक्त असीम गुप्ता आणि बीएसयूपी योजनेचे प्रमुख अनिल पाटील यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला। विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत संपूर्ण देशभर विविध नागरी प्रकल्प राबवणाऱ्या महापालिकांचा गौरव करण्यात आला। ठाणे महापालिकेने राबवलेल्या बीएसयूपी प्रकल्पाची दखल घेऊन केंद्र सरकारने ठाणे महापालिकेचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव केल्याने महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या खासगी बसेसवरील कारवाईला आज प्रथमच प्रवाशांनी विरोध केल्यामुळे सकाळी काहीसा तणाव निर्माण झाला होता। गेले काही दिवस प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी बसेसच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे। मात्र यामुळे फायदा होण्यापेक्षा घोडबंदर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचं मोठं नुकसान होत आहे। आज भल्या सकाळी परिवहन सेवा आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी या परिसरातील गृहसंकुलांच्या खासगी बसेसवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला। मात्र या कारवाईला प्रथमच विरोध झाला। वास्तविक प्रादेशिक परिवहन विभागाने या खासगी बसेसला परवानगी दिली आहे। काही गृहसंकुलांनी तर आपल्या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी खास ओळखपत्रही दिली आहेत। या गाड्यांमध्ये दुसरा कोणताही प्रवासी ते स्वीकारत नाहीत। मात्र असं असताना हा त्रास का, असा प्रवाशांचा सवाल होता। मात्र विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार कारवाई केली जात असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। यावरून या परिसरात काही काळ तणावही निर्माण झाला होता। सुमारे 100 ते 150 प्रवासी या ठिकाणी जमले होते। एकूणच कोपरी भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनेचा फटका घोडबंदर परिसरातील रहिवाशांना बसला असून भीक नको पण कुत्र्यावर अशी या प्रवाशांची अवस्था झाली आहे। या परिसरातील एका खासगी बस चालकानं एका महिलेची छेड काढली अशी तक्रार वसंत डावखरे यांच्याकडे गेली होती। त्यावरून ही कारवाई सुरू झाली असल्याचं सांगितलं जातं। मात्र संबंधित चालकावर कारवाई करण्याऐवजी रहिवाशांना त्रास का, असा या भागातील रहिवाशांचा प्रश्न आहे। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। महाराष्ट्र कोळी समाज संघ आयोजित भव्य कोळी, आगरी आणि मालवणी महोत्सव, आगरी कोळी समाजाची परंपरा दर्शवणारा दिमाखदार महोत्सव, वाद्यवृंद, लावणी, नृत्य यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, ठाणेकर तरुणींच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेची ओळख करून देणारी मिस ठाणे ही सौंदर्य स्पर्धा, हिंदी आणि मराठी चित्रपटातील कलावंतांची उपस्थिती आणि परफॉर्मन्सेस, महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून दररोज
पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी. ज्येष्ठांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल आणि बच्चे कंपनीसाठी बरीचशी खेळणी. खास आगरी, कोळी आणि मालवणी खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारी खाद्य जत्रा दिनांक 18 ते 26 जानेवारी 2014. स्थळ स्वर्गीय अनिल शंकर जाधव मैदान, वृंदावन बसस्थानकासमोर, ठाणे पश्चिम. महाराष्ट्र कोळी समाज संघ आयोजित भव्य कोळी आगरी मालवणी महोत्सव. सौजन्य अनंत तरे, अध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ, माजी आमदार आणि महापौर ठाणे. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यातील प्रकाश पवार यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाच्या वतीनं दरवर्षी शिवछत्रपती पुरस्कार देऊन खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक म्हणून गौरवलं जातं. ठाण्यातील प्रकाश पवार यांना त्यांनी क्रीडा संघटक म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. पवार यांनी खो खो या खेळात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 1977 पासून सुरुवातीला खो खो खेळाडू तर नंतर खो खो पंच म्हणून त्यांचा 35 वर्ष प्रवास सुरू आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खो खो स्पर्धेच्या माध्यमातून ते या खेळाची सेवा करत आहेत. राज्य खो खो सांख्यिकी समिती, तांत्रिक समिती, स्पर्धा समिती तसंच अखिल भारतीय खो खो परिषदेच्या तांत्रिक समितीचे सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. मुंब्र्यातील भारत गिअर्स कंपनीमधील कंत्राटी कामगारांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला खासदार आनंद परांजपे यांनी भेट देऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंब्र्यातील भारत गिअर्स कंपनीतील सुमारे 700 कंत्राटी कामगार गेल्या 12 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. पगार वाढ, कामावरून कमी केलेल्यांना पुन्हा कामावर घेणं, पगाराची पावती मिळावी, बोनस मिळावा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. आज खासदार आनंद परांजपे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात उद्या आमदार जितेंद्र आव्हाडांबरोबर कंपनीच्या व्यवस्थापनाची बैठक होणार असल्याचं नगरसेवक शानू पठाण यांनी सांगितलं. आरजे ठाकूर वरिष्ठ महाविद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन गडकरी रंगायतमध्ये काल आयोजित करण्यात आलं होतं. 15 जानेवारीपासून महाविद्यालयात विराज या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाची सुरुवात झाली होती. यामध्ये मेहंदी, फॅशन शो, वादविवाद, पथनाट्य, अन्नपूर्णा, केशभूषा यांसारख्या 25 विविध स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेतील विजेत्यांना कालच्या कार्यक्रमात पारितोषिकं प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे नृत्य आणि गायन स्पर्धेचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं. मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर राजपाल हांडे, लोकमान्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश ठाकूर असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकातील विविध समस्या सोडवण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका शिष्टमंडळानं वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. फलाट क्रमांक 5 ते 8 वर पुरुषांसाठी प्रसाधनगृह बांधणं, सध्याची प्रसाधनगृह स्वच्छ ठेवणं, फलाट क्रमांक 2 वर कल्याणकडे नवीन तिकीटघर बांधणं, ठाण्याच्या पूर्व भागात आणि कळवा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं आरक्षण सुरू करणं अशा विविध मागण्यांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी इतर पदाधिकाऱ्यांसमवेत वरिष्ठ मंडळ वाणिज्याधिकारी नरेंद्र पाटील यांची भेट घेतली. ठाणे रेल्वे स्थानकातील समस्या सोडवण्यासंदर्भात तांत्रिक अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ठाणे स्थानकाचा संयुक्त दौरा केला जाईल आणि या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असं आश्वासन नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिलं.